जय गजानन जयच संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्व संस्कृत रसिकांचं मनपूर्वक स्वागत. भगवंतांनी आपण अवतार का धारण करतो याचं वर्णन करताना भगवद्गीतेमध्ये अवताराच्या मागची कारणमीमांसा करताना 3 कारणं दिलेली आहेत. कशा करता मी अवतार धारण करतो? भगवान म्हणतात परित्राणाय साधूनाम. एक तर साधूंच्या रक्षणाकरता मी येतो. विनाशाय च दुष्कृताम, किंवा जे वाईट कृत्य करणारे दुष्कृत्य करणारे आहेत राक्षस ज्याला आपण म्हणतो त्यांच्या विनाशासाठी येतो. किंवा तिसरा विषय सांगितला धर्म संस्थापनार्थाय, धर्माची स्थापना करण्यासाठी येतो. भगवद्गीतेचा विषय असल्यामुळे आपल्याला तिथले उदाहरणं समजून घेता येतात. पांडवांचं रक्षण करणे हा भगवंताच्या अवताराचा पहिला हिशोब आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, कंस इत्यादी, जरासंध इत्यादी, किंवा पुढे जाऊन कालयवन इत्यादी, किंवा त्यानंतर कौरव इत्यादी दुष्टांचा विनाश करणे हे भगवंताच्या अवताराचं दुसरं प्रयोजन असतं. आणि भगवद्गीतेच्या निमित्ताने संपूर्ण विश्वाला प्रदान केलेलं अद्वितीय अशा प्रकारचं धर्मज्ञान प्रदान करणे हे भगवंताच्या अवताराचं तिसरं प्रयोजन असतं. 3च गोष्टींकरता भगवान येतात. सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टाच्या विनाशासाठी, धर्माच्या स्थापनेसाठी. यातलं जे पहिलं प्रयोजन आहे ना ते फार वेगळ्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. भगवान सज्जनांच्या रक्षणासाठी येतात हे जर वैशिष्ट्य असेल आणि हे जर वास्तव आहे, कारण ते तर भगवंताच्या मुखातून निघालेलं आहे, त्याच्यामुळे सत्यतेचा विषयच नाही, 100% सत्य हा विषय तिथे आहे. पण त्यातला आपल्याला चिंतनाचा विषय कोणता? भगवंताला जर सज्जनाच्या रक्षणासाठी यायचं असेल तर जेव्हा केव्हा भगवंताला अवतार धारण करायचा आहे तेव्हा किमान एक का होईना सज्जन असला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं चिंतन आपल्याला करण्याची गोष्ट आहे की कोणीतरी एक सज्जन असला तरच भगवान रक्षणासाठी येतील. सज्जनच नसेल भगवान येतील कोणासाठी? हा साधा विषय त्याच्या मागे चिंतनाचा आहे, लक्षात घ्या. आणि मग भगवंताच्या आगमनासाठी एक तरी सज्जन असला पाहिजे. आणि मग पुढची जबाबदारी तुमची माझी आहे, तो एक शेजारी नसला पाहिजे, मी असलो पाहिजे. ही जी भूमिका आहे ती त्यातून आपल्याला समजून घ्यायची आहे. मी सज्जन असेल तर माझ्या रक्षणासाठी भगवान येतील. भगवंताच्या अवतारासाठी एक तरी सज्जन अनिवार्य आहे आणि तो एक मी असलो पाहिजे. ही जी भूमिका आहे ना ती समजून घ्यायची आहे. एक फार सुंदर वाक्य लक्षात घ्या. जगामध्ये आपल्याला सज्जनांचा शोध घ्यावा वाटतो, काही चूक नाहीये, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. एखाद्या साधू संतांकडे आपल्याला जावं वाटतं, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण खरं भाग्य कोणतं माहिती आहे का? त्याचं उत्तर आहे साधू संतांना तुमच्याकडे यावं वाटलं पाहिजे. केव्हा वाटेल? त्याचं उत्तर आहे जेव्हा तुम्ही त्यांना योग्य वाटणारं त्यांच्या पद्धतीचं जीवन जगत असाल, त्यांच्या दृष्टीने तुमचं जीवन, तुमचं घर योग्य असेल तर साधू संतांना यावं वाटेल. साधू संतांकडे आपण जाणं हा सद्गुणाचा विषय आहे. साधू संतांनी आपल्या घरी येणं हा भाग्याचा विषय आहे. ही जी रचना आहे ना ती समजून घ्यायची आहे. तसं जसं आपण सज्जनांना शोधत जातो, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण लक्षात घ्या, जसं आपण सज्जनांना शोधतो तसं हे संपूर्ण विश्व सज्जनांना शोधत आहे की नाही? आणि मग संपूर्ण विश्व जर सज्जनांना शोधत असेल तर या वाक्याचा मगाचा जो हिशोब आहे तो आणखीन समोर गुणून लक्षात घ्या. मजेदार अर्थ की मी सज्जनांना शोधत फिरतो ही खूप चांगली गोष्ट आहे. मी सज्जनांच्या पंथाचा मागोवा घेतो, खूप चांगली गोष्ट आहे. मला सज्जन मिळाले हा पण आनंदाचा विषय आहे. पण लक्षात घ्या, माझ्यापाशी येऊन कोणाचा तरी सज्जनतेचा शोध संपावा ही आणखीन सुंदर गोष्ट आहे. समोरच्याला जर सज्जन शोधायचे असतील, मला शोधायचे असतील, मी साधू संतांना शोधत फिरेल. पण निदान बाकी जगातले जे लोक आहेत त्यांना जर एखादा सज्जन शोधायचा असेल, भलेही मी साधू अवस्थेला नसेल, भलेही मी संत अवस्थेला नसेल, सज्जनता असू शकतो. सज्जनतेचा कोणाचा तरी शोध माझ्यापाशी येऊन जर थांबला ना तर ते खऱ्या अर्थाने
दिव्य जीवन आहे ही रचना आपल्याला सांगणारी सुंदर अन्योक्ती, आणि म्हणून ही सगळी प्रस्तावना आपल्या समोर ठेवली. अशा प्रकारे रचना सांगताना म्हणतात की कोणत्या तरी व्यक्तीचा सज्जनतेचा शोध माझ्या ठिकाणी संपावा, ते माझं जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ जीवन आहे. हे आंब्याच्या निमित्ताने सांगतायत. आम्रफल अन्योक्ती, आंब्याच्या फळाला किंवा झाडाला आम्रवृक्षान्योक्ती, आम्रवृक्षाला उद्देशून अशा प्रकारची ही अन्योक्ती आपल्या समोर केली. एक एक शब्द समजून घ्यायचा प्रयत्न करू. किती मजेदार अर्थ त्यांना सांगायचे. गाहितम अखिलम गहनम परितो दृष्टाश्च विटपिना सर्वे सहकार न प्रपेते मधुपेन भवत्समम जगती. सहकार वृक्ष म्हणतात, हे आपण हिशोब पाहिला होता. सगळ्यांना सह म्हणजे एकत्र, कुरु म्हणजे धातू आहे त्याच्यामध्ये, सगळ्यांना एकत्र करतो. म्हणजे काय, पक्षी पण त्याच्याजवळ येतात, भुंगे पण त्याच्याजवळ येतात, पाणथस्त पण त्याच्याजवळ येतात, तहानलेले पण येतात. कारण आंब्याच्या रसाने तहानही जाऊ शकते, आंब्याच्या भक्षणाने भूकही जाऊ शकते. म्हणजे भुकेले येतात, तहानलेले येतात, उन्हाने तापलेले येतात. ग्रीष्माचाच विषय असणार आहे, जेव्हा त्या आंब्याला बहर येणार आहे, आपल्या तिथे वृक्षाला फळं येणार आहेत, सुगंधा करतात, भुंगे सुद्धा येतात, आणि झाड अप्रतिम असल्यामुळे पशुपक्षी सुद्धा येतात. सगळ्यांना आकर्षित करतो, सगळ्यांना एकत्रित करतो, म्हणून त्याला सहकार, किती सुंदर शब्द वापरला. सह म्हणजे एकत्र, करतो तो, अशा अर्थाने किती सुंदर जीवन आहे त्याचं वर्णन करतायत. गाहितम, गाहित शब्दाचा अर्थ आहे शोधलं. त्या शोधल्यापेक्षा आणखीन त्यातली छटा समजून घ्यायची तर अगदी आतमध्ये शिरून तपासून पाहणे असा त्याचा अर्थ गाहित शब्दाचा आहे. गाहित म्हणजे सगळीकडे शोधलं. अखिलम संपूर्ण, काय गहनम, गहन म्हणजे अत्यंत, जिथे शिरणं शक्य नाही असं अत्यंत दाट असलेलं अरण्याचं वर्णन आहे ते. त्या अरण्यामध्ये सहजासहजी कोणाला शिरता येत नाही, तिथे शिरून पाहिलं, त्याच्या आत जाऊन पाहिलं, म्हणून तो गाहित शब्द वापरला. अत्यंत गहन असणाऱ्या, अत्यंत दाटीवाटीने पसरलेल्या, घनदाट शब्द ज्याला आपण वापरतो अशा अरण्यामध्ये, अर्थात तिथे वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य वृक्ष असणार आहेत, त्या सगळ्या वृक्षांच्या ठिकाणी फिरून पाहिलं असं त्यांना म्हणायचंय. बरं शब्द तो वापरतायत. परितो दृष्टाश्च विटपिना सर्वे. परितो म्हणजे सगळीकडे असलेले, आजूबाजूला असलेले असे जे सगळे, दृष्टाहा पाहिले. काय पाहिले? विटपिनाहा. विटपिन शब्द वापरला. विटपी शब्दाचा अर्थ वृक्ष असा आहे. वृक्ष का? विटप शब्द पहिल्यांदा आला, त्यातून तो शब्द आला. विटप शब्दाचा अर्थ आहे फांदी. फांदी का म्हणायचं तिला? ती विस्तार पावते, आहे तिथून सगळीकडे पसरू शकते, म्हणून तिला विटप असं म्हणतात. अशा फांद्यांनी जो युक्त त्याला विटपी असं म्हटलं. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सुद्धा समजून घेतलं की त्याच्यामध्ये आणखीन मजा येते. फांदी विस्तार पावते. कोणाकडे सगळे येतील? जो स्वतः विस्तार पावणारा आहे, विस्तृत आहे. आणि विस्तृततेचा परिणाम काय? तर त्याचं उत्तर आहे आधार होणारा आहे. कारण विस्ताराचा उपयोगच तो आहे. तुमचा विकास झाला आणि तो विकास जर इतरांच्या उपयोगी नाही पडला, तुम्ही स्वतः पुरताच करत असाल तर तो विकास विकासच नाही. ही भारताची संस्कृती आहे. मी जेव्हा विकसित होईल तेव्हा माझ्या आधारे अनेकांच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आले पाहिजे. मग वृक्षाचा हिशोब तो आपल्याला सांगितला. वृक्ष विस्तार पावतो. जितका जितका विस्तार पावेल तितका तितका तो इतरांना आधार होतो. किती वेगवेगळ्या पद्धतीने. पहिला पक्ष्यांचा हिशोब. पक्षी त्या वृक्षावर घरटे बांधतात. त्यांच्या घरट्यांना, त्यांच्या अंड्यांना म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा आधारभूत असं वृक्षाचं जीवन आहे. पशूंना आधार होतो. कशा करता? खाण्याच्या वस्तू त्यातून मिळतात, झाडापासूनच पाला इत्यादी मिळतो या दृष्टीने, आणि त्याच्या खाली बांधून ठेवता येतं किंवा त्यांना थांबता येतं, आधार होतो. वाटसरू जे चाललेले आहेत त्या वाटसरूंना आधार होतो. हे सगळे अर्थ, म्हणून त्याला विटपी शब्द वापरला, विटपिन शब्द वापरला. त्या वृक्षांचं सर्वे
सगळे वृक्ष आजूबाजूला जेवढे आहेत तेवढ्या सगळ्या प्रकारच्या वृक्षांना फिरून फिरून पाहिलं, असा त्याचा अर्थ आहे. जंगलातले सगळे झाडं एकत्र पाहिले, त्या सगळ्या झाडांचा अभ्यास केला, त्या सगळ्या झाडांवर फिरलो, अगदी आतमध्ये शिरून फिरलो, असं तो सांगत आहे. कोण? ज्याचं वर्णन पुढे येणार आहे. मधुपेन. मधुप शब्द आपल्याला आता ऐकून ऐकून पाठ झालेला आहे. मधु पिणारा म्हणून मधुप, याचा अर्थ मध ग्रहण करणारा म्हणजे भुंगा, त्यातलं चांगलं उचलणारा. ही जी प्रवृत्ती आपण पाहिली, सज्जनतेचा स्वीकार करायचा आहे, सत्संगतीचा स्वीकार करायचा आहे, हा हिशोब त्या मधुप शब्दामध्ये आहे. चांगलं तेवढं शोधत जायचंय आणि म्हणून मध शोधत फिरणारा, चांगल्याचं शोध घेत फिरणारा, अशा अर्थाने तो शब्द वापरला. असा तो मधुप सगळ्या जंगलात फिरला. नुसता फिरला नाही, गाहतो. गाहितम याचा अर्थ धुंडून धुंडून, ज्याला आपण म्हणतो धुंडाळणे शब्द वापरतो, शोधणे असा शब्द वापरतो. एक एक वृक्ष शोधून पाहिला, जिकडे तिकडे फिरून पाहिलं, त्यानंतर आतमध्ये शिरून त्या अरण्याच्या आत जाऊन त्यांनी शोधून पाहिलं. सगळीकडे पाहिल्यानंतरही हाती काय लागलं? त्याला जे पाहिजे ते नाही लागलं. बाकी फुलांमध्ये मध नव्हता का? होता. बाकी फुलांमध्ये सुगंध नव्हता का? निश्चितपणे होता. पण ज्याला जे पुढं वर्णन करायचंय ते महत्वाचं आहे. तो म्हणतो सहकार हे आम्रवृक्षा न प्रपेदे, त्याला काही प्राप्त झाला नाही. न प्रपेते म्हणजे त्याला अशा पद्धतीने मिळाला नाही. कसा? मधुपेन भवत समम जगती. भवत म्हणजे तुझ्या, सम म्हणजे सारखा, तुझ्या सारखा त्याला कोणीच मिळाला नाही. सुगंध नव्हता असं नाही, पण तुझा अद्वितीय आहे. रस नव्हता असं नाही, तुझा अद्वितीय आहे. आणि मग आम्रवृक्षाचं वर्णन करताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलं होतं की 5ही प्रकारचे आनंद एकाच वेळी आम्रवृक्ष देतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सगळेच आनंद एकत्र असल्याने याचा अर्थ ते सगळ्या गोष्टी, सगळ्या जीवांना सगळ्या प्रकारचे आनंद देणारा ही जी रचना आहे ती आम्रवृक्षाची वापरली आहे. आणि म्हणून आम्रवृक्षाच्या बाबतीत सांगतो, कारण इतर वेळा जे फुलं येतात ना, ते फुलं आणि आम्रवृक्षाला आलेली मंजिरी यांच्या सुगंधामध्ये मूलभूत फरक आहे. त्या आम्रवृक्षावर असणाऱ्या मंजिरीचा आणि पुढे असणाऱ्या आंब्याचा सुगंध, त्यातला रस, त्यातला मध हा अत्यंत अलौकिक अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून भुंग्यांनी सगळीकडे फिरून पाहिलं, जग सगळं धुंडाळणे ज्याला आपण म्हणतो तसं केलं. जंगलातला एक 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 वृक्ष पाहिला, त्या सगळ्या वृक्षांचा आस्वाद घेतला सगळीकडे फिरून. कारण ते फार महत्वाचं आहे. एखाद्याला तुम्ही सहज सज्जन वाटले, बिघडत नाही, आनंदाची गोष्ट आहे. पण त्यांनी अनेक सज्जन पाहिले, असंख्य जागी फिरलाय, आणि त्यानंतर तो म्हणतो तुमच्यासारखा कोणी नाही. आता त्याचा अर्थ बदलतो. का? कारण आता अनेक सज्जन पाहिलेल्यांनी तुम्हाला म्हटलेलं आहे. हा त्यातला भाव महत्वाचा आहे. ज्यांनी पाहिलंच नाही कोणी त्याला वाटणारच आहे चांगलं. ज्यांनी जग पाहिलेलंच नाही त्याच्यासाठी सामान्य माणूस सुद्धा अत्यंत दानशूर असू शकेल. पण ज्यांनी सगळ्या जगातले अद्वितीय दाते पाहिले आणि त्यानंतर तो जो म्हणतोय तुम्ही जे दिलं तसं कुठंच मिळालं नाही, तेव्हा त्याचा भाव जो आहे ना तो अधिक वृद्धिंगत श्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. भुंग्याच्या त्या रूपाचा विचार केलाय. भुंगा सगळ्या जंगलात फिरला, प्रत्येक झाड फिरत पाहिला, प्रत्येक झाडावर फिरत राहिला, प्रत्येक झाडाचा आस्वाद घेतला, तिथल्या फुलांचा, तिथल्या गंधाचा, तिथल्या मकरंदाचा आस्वाद घेतला. पण हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तो म्हणतोय ना सहकार न प्रपेदे, तसा नाही मिळाला जसा आंब्याच्या वृक्षाच्या ठिकाणी त्याला आनंद मिळाला. कारण बाकीचे वृक्ष 1 किंवा 2 आनंद देत होते. आंब्याचा वृक्ष पंच ज्ञानेंद्रियांना 5ही स्वरूपात एकत्रित आनंद देणारा आहे. हे जे वैशिष्ट्य आपण त्याचं पाहिलं, आणि म्हणूनच त्याला वृक्षराज म्हणतात. हा जो हिशोब पाहिला, फळांचा राजा म्हणतात. हे जे वर्णन आहे ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. तो भुंगा म्हणतोय किंवा कवी त्या भुंग्याच्या निमित्ताने म्हणतोय, त्या भुंग्याला असा दुसरा कोणी मिळाला नाही, तुझ्यासारखा मिळाला नाही. ही जी अलौकिकता आहे ना ती आपल्याला प्राप्त व्हावी या दृष्टीने सुभाषितकार सांगताय. तुमचं माझं जीवन असं असलं पाहिजे की सगळीकडे फिरून आलेल्याला त्याला वाटलं पाहिजे नाही असा नाही दुसरा असू शकत. ही जी रचना आहे ती समजून घ्यायची आहे. सर्वत्र भ्रमण
करणारे आणि सगळीकडे सज्जनतेचा शोध घेणारे जे लोक आहेत, जे भुंग्यासारखे आहेत, त्यांचा शोध माझ्यापाशी येऊन थांबला पाहिजे. ही जी भूमिका आपण सुरुवातीला सांगितली, ती भूमिका नेमकी या आम्रवृक्षान्योक्तीच्या निमित्ताने कवी आपल्या समोर ठेवतायत. अशीच एखादी सुंदर अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.